येता आलं नाही इथं तरी तिथून मान वाकिली का गिरगावकरांच्या पाया पडते। अरे एरवी तरी पुष्य कोण कोणी ठरला असतो तुला गिरगावच्या बाळू तू जर टपरे यायला बोंबलत फिरला असता तर। अरे तू विटेवरच्या मालकाचं नाव घेतोस, तू काशीतल्या मालकाचं नाव घेतोस, तू साधू संतांचं नाव घेतोस म्हणून पदावरली लोक सुद्धा नमस्कार करतात, आजोबाच्या वयातली माणसं सुद्धा नमस्कार करतात। याचा अर्थ असा नाही समजायचा तुले मोठा झाला एके दिवशी फुटून जाशील, गर्वाचा अहंकाराचं गंडल आलं नाही पाहिजे परमार्थात। गंडल कोणताही येऊ द्या माणसाला बेजार करते। मानाला गंडल आलं मान फिरू देत नाही, बगलात गंडल आलं हात फिरू देत नाही, आणि बसायच्या जागेला गंडल आल्या बसू देत नाही। मग कोणतंही गंडल वाईट, ज्ञानाचं गंडल वाईट, संपत्तीचं गंडल वाईट, सत्तेचं गंडल वाईट। सत्तेचा अभिमान मातीत घालतो, ज्ञानाचा अभिमान मातीत घालतो, रूपाचा अभिमान मातीत घालतो, संपत्तीचा अभिमान मातीत घालतो। तिळ मात्र जरी होया मात्र जरी होयाभिमान मेरू तो समान भार देवा। देवाच्या डोक्यावर पर्वत तेरे इतकं पाप लागते, अभिमान माणसाकडे नसावा। एवढ्या मोठ्या राजाची पत्नी पण महाराज घरी आल्याबरोबर लोटांगणच घातलं, लोटांगणच। किती मोठा राजा पुढं कळलं, हे बाई कुठे राजा, आंघोळ करते, बोलव त्याला। बाईच्या लक्षात तुला महाराज अधिकारी ते काय गिरगाव करे आणि कोणत्याच महाराजाला भेणार नाही तर मगच काहीच की काय। बोलव पटकन राजाला बाहेर। आंघोळ करता करता दार वाजले, मालक महाराज आले। वला अंग अर्धी आंघोळ थोडी अंग कोरड केलं बाहेर आले, साष्टांग दंडवत घातला। काय सेवा करू? महाराज म्हणले तू काय सेवा करतो, माझ्या घरी तू कोण सेवा करणार, माझी घर माझं आहे ना। राजा म्हणले सगळं तुमचं। सगळं नाही, रात्री मला स्वप्न पडलंय आणि त्या स्वप्नात तू राज्यदान केलंस। फलकट तो संसार सांगतोय, स्वप्नात तू मला राज्यदान केलंस। जी बायको जवळ घेतली, मुलगा जवळ घेतला, पाणी हातात घेतलं, स्वतःच्या बायकोच्या मुलाच्या भोवतालून पाणी फिरिलं, राज्य देऊन टाकलं, अंगावरचे अलंकार काढून टाकले, साधे कपडे घातले, बायकोला साडीने साधी साडी नेसली, मुलाला साधे कपडे घातले, महाराजाचं दर्शन घेतलं, राज्य तुम्हाला देऊन टाकलं, तुम्हाला स्वप्न पडलं, स्वप्नात मी राज्यदान केलं असं तुम्ही म्हणता, देऊन टाकलं राज्य। पण महाराज किती आगाव। महाराज म्हणले अरे राज्य दिलंच ना, पण 2.5 भार सोनं द्यायचं राहिले ना। 3.5 भार सांगते कोणी, 2.5 भार सांगते, सोनं द्यायचं राहिलं ना, हे सोनं कोण देईल? तर महाराजांनी त्या राजानं सांगितलं महाराज माझ्या राज्यामध्ये 1000 क्विंटल सोनं आहे। अरे राज्य दिलं त्या दिवशी सोनं दिलं, हे 3.5 भार सोनं तू दक्षिणा म्हणून देऊ केलंस, हे आता तू कमाई करून देऊन टाक। बायकोला सांगितलं लक्ष्मी किती राजा चांगला, संसारात किती सुख भेटलं मला ते सांगायचं फक्त। फलकट तो संसार। लक्ष्मी जी जी म्हणायच्या बायका,
जी म्हणायची. मालकानं आवाज द्यायला बायको काय म्हणायची? जी. जेव्हा ज्याची बायको आदरानं बोलती तो झोपड्यात असला तरी समजायचं स्वर्गात आहे. आणि ज्याची बायको नीट बोलत नाही का नवऱ्याला, तो बंगल्यात असला तरी समजायचं मसन वाट्यात. हे काय स्वर्ग इचकायचं नाही. इथं स्वर्ग आहे, इथंच स्वर्ग आहे. हो. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. ज्याच्या जीवनात पत्नी कर्कश आहे त्याच्या जीवनात उदंड फजिती. हो. तुम्ही किती देवाला स्नान घालता त्याच्यापेक्षा कपाळाच्या मालकाला किती मानता महत्वाचा मुद्दा आहे. ज्या बाईला 5 हरिपाठ पाठ आहे, शास्त्र पाठ आहे, पुराण पाठ आहे, वेद पाठ आहे, सर्व देवांचे सूक्त पाठ आहे, पण नवऱ्याला मानित नाही, छट नदीत गेलं. तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. कर्तव्य सर्वात मोठं परमार्थ. कर्तव्यासारखं परमार्थच नाही कशात. एका माणसानं बोर पाडला, त्याच्या बोरला पाणी गोड लागलं आणि ते गोडे पाणी अख्खं गाव पित होतं. त्यानं कोणाकडून रुपया घेतला नाही, अख्ख्या गावाला पाणी पिऊ देत होता. हजारो सप्ते केल्याचं पुण्य त्याला प्राप्त झालं. हजारो काशीतल्या वाऱ्या केल्याचं पुण्य त्याला प्राप्त झालं. हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य त्याला प्राप्त झालं. कर्तव्य हा सुद्धा परमार्थ आहे. त्यानं पाडलेल्या बोरला, त्याच्या जागेमध्ये पाडलेल्या बोरला जर पाणी गोड लागत असेल आणि अख्खं गाव जर ते पाणी फुकट पित असेल तर कोट्यावधी अन्नाच्या पंगती देण्याचं पुण्य त्याला प्राप्त. एखाद्या शिक्षकानं विद्यार्थी शिकवावा, पगार शासनाचा असेल त्याबद्दल दुमत नाही, विद्यार्थी शिकवावा. पण विद्यार्थी इमानदारीनं जर शिकले, त्याच्यातले 2-3 हजार विद्यार्थी नोकरीला लागले तर या देशाचे घटक म्हणून आहेत. ते या पवित्र भारत देशाचे घटक आहेत. तर त्या शिक्षकाला कोटी यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होते. कोटी यज्ञ पुण्य केलं. पोलीस डिपार्टमेंट मधले साहेब सुद्धा आहेत वाटते. हो, त्या डिपार्टमेंट मध्ये तुम्ही पण काम केले. एखाद्या या डिपार्टमेंट मध्ये, पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करत असताना एखाद्या व्यक्तीला जर न्याय मिळाला असेल तर लाखो लोकांना पंगत घातल्याचं पुण्य तुम्हाला मिळते. ही ताकद आहे. आता आलेले राजे आमदार साहेब, हे सुद्धा आमदार साहेब, समाजाची सेवा जर यांनी केली, रस्ते दिले, लाईट दिली, पाणी दिलं, नाना प्रकारच्या सेवा घडल्या. आणि ही सेवा घडल्याच्या नंतर यांना एखाद्या महाराजाचं दर्शन नाही भेटलं तरी हरकत नाही, भगवान शिवशंकराचं दर्शन नाही झालं तरी हरकत नाही, पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन जरी नाही झालं तरी हरकत नाही. पण जनतेची सेवा निष्ठेनं जर एखाद्या राजकारणी व्यक्तीने जर केली असेल तर हजारो यज्ञ केल्याचं पुण्य त्या राजकारण्याला प्राप्त. हजारो यज्ञ, ही ताकद आहे परमार्थात. हो, ही कर्तव्य ताकद आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. ही देवाची सेवा केल्याचं पुण्य. मुलांसाठी सांगतोय, ज्याचे आई वडील जिवंत आहेत त्यानं किमान दिवसात एकदा नमस्कार करायचा. नमस्कार करणे या शब्दाचा अर्थ समका तुम्हाला? आई वडिलांचं अंतःकरण न दुखवणं. आई वडिलाचं अंतःकरण जो मुलगा दुखवत नाही त्याला कोणत्याच देवाच्या पाया पडायची गरज नाही. कोण्याच देवाच्या पाया पडायची गरज नाही, कोण्याच नाही. आणि जो माय बापाला त्रास देतो त्यानं भारतातले सगळे महाराज उकळू उकळू जरी फिरले तरी त्याला कवडीचं पुण्य नाही. माय बापे केवळ काशी तिने न जावे
नाहीत ते देव आहे. सकल तीर्थाची धुरी जे का जाण माता पितरी. काय ताकद आहे आई वडिलात? सगळ्यात मोठी शक्ती ती आहे. अहो बिना चप्पलचा पंढरपूरला गेला आणि येताना तिथून आल्या म्हातारीला त्या चप्पलानं आणलं. कसा पंढरपुरातला मानीन तुला सुंबळ्या? ते काय लायकी आहे का? देव तुला कसा मानेल? आई वडिलापेक्षा दुसरा देव कुठला नाही. तेव्हा या देशावरचे जवान आहेत ना, त्यांच्यामुळे आपण सत्यात बसलो, त्यांच्यामुळे आपण आनंदाने झोपतो. या देशाचा जवान फौजी, त्याच्यामुळे आपण आनंदाचा श्वास घेतो. ते आपल्यासाठी एक देवस्वरूप घटक आहे. हो. मी नेहमी सांगत असतो माझे चारच देव आहेत. एक देव, एक काशीतले भगवान आणि भगवान विष्णू परमात्मा, हे एक देव. यांचं भजन करणारी संत दोन नंबरचे देव. भारताच्या सीमेवरचा तिसरा देव आणि रक्ताचा घाम करून मातीत टाकतो आणि त्या मातीतून मोती तयार करतो तो शेतकरी राजा चौथा देव. विद्यमान पदाधिकाऱ्यांना माफी मागून विनंती करतो. विद्यमान पदावर असणाऱ्या राजकारण्यांना माफी मागून विनंती करतो. महाराजासाठी गाडी थांबीत जाऊ नका, पण शेतकऱ्यासाठी गाडीचे काच खाली करी जा. जो राजकारणी शेतकऱ्यांसाठी गाडीचे काच खाली करील